मी सदिशा आईचे किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आज आपल्याला शेवया भाजून कशा करून भाजून ठेवायच्या हे मी दाखवत आहे। कारण की आपण समजा प्रवासामध्ये गावाला गेलो असो तर मागे पुरुष घरी राहतात ना, तर त्यांच्यासाठी त्यांना झटपट करण्यासाठी मी हा साधा आणि सोपा उपाय सांगत आहे। तो म्हणजे आपण गॅसची जागा आपण पकडलेली असते। पुरुषांना सवय नसते स्वयंपाक करण्याची आणि त्यांना कंटाळाही येतो काही करायचं म्हटलं गॅसवर, तर झटपट त्यांना करून खाता येईल असा हा उपाय म्हणजे शेवया थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा आंबळ भाजायच्या, म्हणजे गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायच्या थोड्या थोड्या तेल टाकून। आणि अशा ह्या भाजून घेतलेल्या शेवया त्यानंतर मग थोडासा पुरुषांनी कांदा चिरून घेतला। कांदा टोमॅटो आणि वाटाणे, ओले वाटाणे किंवा भिजवलेले वाटाणे किंवा शेंगादाणे, फ्लावर, बटाटे हे घालून याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून एक वाटी समजा हा चुरा असेल शेवयाचा तर अडीच ते 3 वाट्या पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये मग हे सर्व टाकायचं पाणी उकळल्यावर आणि मग आणि शेवया टाकून द्यायच्या आणि झाकण ठेवून वाफू द्यायचं। चांगला मोकळा आणि सुटसुटीत छान असा हा होतो, उपमा होतो। हे पाहे अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी शेवया भाजलेल्या आहेत। आता हे आम्ही डब्यामध्ये भरून ठेवेल। मी अजून थोड्या भाजून घेणार आहे आणि डब्यात भरून ठेवेल आणि ऐन वेळेला माझ्या मिस्टरांना याचा उपमा करून घ्यायला सांगणार आहे।